अवैध विस्तृत बातम्या. महापालिकेच्या वीज देयकामध्ये 3.5 कोटींचा घोटाळा झाल्याचा अहवाल विशेष चौकशी समितीने लोकायुक्तांना सादर केला आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यावर मात्र कोणताही दोषारोप करण्यात आलेला नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यावरच दोषारोप विशेष चौकशी समितीने ठेवला आहे. महापालिकेच्या सार्वजनिक वीज वापरातील देयकामध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार विद बर्वे, सतीश साखळकर, तानाजी रुईकर आदींनी केली होती. महापालिकेने चौकशी करून याबाबत विद्युत अभियंता अमर चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सार्वजनिक वीज वापराचे देयक प्राप्त झाल्यानंतर महापालिका संबंधित देयकापोटी धनादेश वीज वितरण कंपनीला देते. यासोबत महापालिकेकडून विद्युत ग्राहक क्रमांकाची यादी जोडण्यात येते. याच स्थितीचा नेमका फायदा घेत कंत्राटी कर्मचारी, बँक आणि पतसंस्था यांच्या संगनमताने विद्युत ग्राहकांची यादी जोडत असताना खाजगी उद्योजक यांचा ग्राहक नंबरची यादी जोडून संबंधित ग्राहकाकडून रोखीने देयके जमा करून हा घोटाळा करण्यात आला. या प्रकरणी तक्रारीनंतर चौकशी केली असता हा घोटाळा 5 ते 6 कोटींचा असल्याचे प्रथमदर्शनी आढळले. मात्र महापालिकेने या प्रकरणी संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध अपहाराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. आर्थिक गुन्हा असल्याने हा गुन्हा पोलिसांच्या आर्थिक शाखेकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी महापालिकेकडून वेळकाढूपणा होत असल्याचे लक्षात आल्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकायुक्ताकडे तक्रार दाखल केली. लोकायुक्तांनी या प्रकरणी पोलीस अधिकारी, महापालिकेचे लेखापरीक्षक आणि सनदी लेखापाल अशी त्रिसदस्यीय विशेष चौकशी समिती नियुक्त करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार विशेष चौकशी समितीने महापालिका अधिकारी, महावितरणचे अधीक्षक, अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याकडे या प्रकरणी चौकशी करून आपला अहवाल लोकायुक्तांना सादर केला. या अहवालात 2014 ते 2020 या 7 वर्षाच्या कालखंडामध्ये 3,54,30,330 रुपयांचा अपहार झाल्याचे म्हटले. याचा ठपका मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यावर ठेवण्यात आला असून महापालिका व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यावर कोणताही दोषारोप करण्यात आलेला नाही.